दिवसाची सुरुवात रोजच नव्याने होत असते. त्या पद्धतीने रोज कामेही नवीन-नवीनच वाटतात. तीच-तीच कामे जरी असली, तरी पण मला ती नवीनच वाटतात रोज. तीच-तीच काय वाटत नाही. छान असे दिवसाची सुरुवात लोटण्यापासून होते. त्यामुळे मला लोटायला तर फार आवडतं. त्यानंतर फरशी पुसून मी घेते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते. तसं तर उठल्यानंतर पहिला चहा होतो. मग सगळ्यांच्या अंघोळा होतात. अंघोळा करेपर्यंत माझं लोट झाडून होतं. तसंच चहा वगैरे होतो, नाश्ता पण होतो. सगळेजण छान मिळून सर्वजण नाश्ता करतो. त्यानंतर जी काय भांडी राहिलेली असतात ती घासते. मग फरशी पुसते. मग धुणं धुवून जेवणाला घालते. कारण आता तर सुट्ट्या चालू आहेत, त्यामुळे जेवण हे 11, 11:30ला घालते. 12, 12:30पर्यंत होतं. 1ला सर्वजण जेवायला बसतो. आणि मुलं येतात 2ला. ती दोघेजण 2ला बसतात. मी आणि मिस्टर 1ला बसते. कारण आता कसं गोळ्या वगैरे चालू आहेत, त्यामुळे. तर सकाळची थोडीफार फुले दाखवण्याचा मी आज प्रयत्न करत होते. आणि छान रोजच नवीन-नवीन वेगवेगळ्या रंगाची येतात. तीच फुले पण येतातच. आणि त्याच्या पेक्षाही जी काही वेगळी झाडे रोपं लावलेली असतात, त्यांनाही एखादं फूल जरी आलं तर खूप सुंदर छान वाटतं. दिवस छान जातो ती वेगळं फूल बघितल्यानंतर. आणि तीच फुलं पण बघण्यात काय म्हणजे हे वाटत नाही. तर तरी पण रोज फुलं बघण्यात जो काय आनंद किंवा मज्जा आहे ती काय वेगळ्या दुसऱ्या ह्याच्यात नाही. तर चला आता मला नाश्ता करायचा आहे. छान असा आपल्याच झाडाचा घेते मी काढून. कढीपत्ता ताजा, त्यामुळे छान होणार सगळा नाश्ता. आणि घमघमाट. आता इकडे ईदचं जेवण चालू आहे बाहेर बघा. खिडकीतून दाखवते, दिसते का नाही तर काय माहीत नाही. तर छान बाहेर असं 3 हे ठेवलेलं आहेत दगडं. त्याच्यावरती त्या काकी मटण शिजवत होत्या ईदचं. त्यामुळे असं फायदा आहे जिथं आता म्हणजे घरं नाहीत म्हणून बरं आहे म्हटलं. तेवढं छान होतं बाहेर जेवण. आम्ही पण करतो शेड बाहेर जे पत्र्याचं आहे त्याच्या बाजूला. अलीकडे आता मिस्टरांचं चालू झालं आहे दवाखान्यात, तेव्हापासून कमी आहे. तर छान असं पोहे नाश्त्याला बनवलेले आहेत. मस्तपैकी नाश्ता केला. त्यानंतर मला शेंगदाणेसुद्धा भाजायचे होते. आता आठवड्याभराची थोडीफार तयारी मी आजच करून घेणार आहे. कारण कसं 15 दिवस कसलं काय लक्ष नव्हतं घरात. इकडे तिकडे मी सांगितलं होतं की मला म्हणजे दवाखान्यात सारखं ये जा, त्यामुळे घरचं काय काम राहिलंच. तर इकडे बघा हा बांबू ट्री आहे. त्याच्यामध्येच मिस्टरांनी मनी प्लांटसुद्धा लावलेला आहे. त्यामुळे दोन्ही पण एकाच कुंडीत आलेलं आहे. नंतर केव्हा बघूया वेगवेगळ्या कुंड्या करूया म्हटलं. तर त्याची जागा इथे केलं, छान वाटत होतं. आज हे ॲक्च्युअल झाड इकडे बरोबर समोर होतं. टी व्हीच्या बाजूला इथे दाखवते मी. तर इथे जे काय पाण्याचा आता ग्लास ठेवला आहे, ते मूर्ती असते नेहमीच आमची पांढरी असावी ईशान्येत म्हणून. तर कृष्णाची मूर्ती आहे. आणि इथे हा मनी प्लांट होता तो इकडे ठेवला आहे. त्यामुळे वेगळा एक लुक येत होता छान असा आपल्या ह्याला हॉलला. खूप सुंदर वाटत होतं आज मला. म्हणजे रिकामा कोपरा वाटत होता. तिथे काहीतरी डेकोरेटिव्ह प्लांट वगैरे ठेवूया असं मी म्हणतच होते. तर मिस्टरांनी न सांगताच ठेवलेला आहे. इकडे शेंगदाणेसुद्धा माझे भाजून झालेले आहेत, कणिक मळून झालेले आहे. मला आता दुपारच्या जेवणासाठी गवारी करायची होती, तिचीच तयारी चालू होती. तर गवारी छान अशी भाजून घेणार तेलात. कांदा आणि गवारी दोन्ही पण छान परतून घेतलं की मग बाकीची त्याच्यामध्ये जे काय घालायचं आहे तिखट मीठ वगैरे ते घालेन. तसं तर सर्वांना माहिती आहे सिंपल सोपीच करते मी. किचकट काय भाजी नसते, साधीच मला पण आवडते. तुमच्या घरात पण तिची जी काय रिअल चव आहे किंवा जी काय अंगाची चव आहे तीच मिळावी सर्वांना, हेच असतं. तर इकडे मॅगी पाहिजे होती मुलांना. 4ची टायमिंग आहे ॲक्च्युली ही. दुपारचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर दुपारी सगळ्यांनी थोडीशी झोप घेतली. पण 2-3 दिवस दवाखान्यामुळे काय झोप व्यवस्थित झाली नव्हती. त्यामुळे दुपारची सर्वांनीच आम्ही झोप घेतली. त्यानंतर 4ला मुलं म्हणाली मॅगी करून दिली. मिस्टरांचा माझा थोडा चहा पण झाला. त्यानंतर मुलांना कसं मॅगी ऑल टाईम आवडतेच. असं जास्त आमच्या घरी काय बनत नाही मॅगी. शक्यतो शिरा, पोहे, उपीटच बनवते किंवा भात पण फोडणी टाकून देते. तर मुलांना पाहिजे होतं म्हणून मी करून दिली. त्यानंतर थोड्या वेळानंतर छान असा पिक्चर बघून वगैरे झाल्यानंतर ही संध्याकाळची 6:30 पावणे 7ची टायमिंग आहे. जेवणाला सुद्धा घातलं.
आता काय झालं होतं, थोडं थोडं साहित्य संपलं होतं. मिस्टरांना सांगितले आणायला, त्यामुळे थोडं जे जे लागणार होतं, साखर वगैरे 5 किलो, तशी 2 किलो आणली होती. तेवढी काय बास होणार नाही म्हटलं, 5 किलो आणा म्हटलं, एक 15 दिवस जाते. कारण साखर आमच्या सारखा चहा सरबत सारखं होतं, त्यामुळे साखर भरपूर लागते. मिस्टरांनी आणली, लगेचच मी डब्यामध्ये ठेवली काढून. आणि हा जो काय आता डबा दाखवायला लागले तो बोर्नविटाचा आहे. लहान जेव्हा मुले होती तेव्हा बोर्नविटा 1-1 किलो आणत होतं, त्यामुळे तसेच जार मी ठेवल्यात. आणि जाड आहेत ॲक्च्युली खरं म्हटलं तर, आणि एअर टाईट कंटेनर असतात तसं सेम आहे. अजिबात हवा बाहेर जात नाही, अगदी कंटेनरला दुसऱ्या मार देईल असा हा कंटेनर आहे. मी अजिबात हे फेकू देणार नाही आणि दुसरे पण विकत घेणार नाही. छान कंटेनरचं काम करतं. त्याच्यामध्ये मी शेंगदाणे भरून ठेवले, कारण मऊ होत नाहीत, अजिबात छान आहे तसे राहतात. त्यामुळे तर आठवड्याच्या तयारीमध्ये ही सुद्धा तयारी मी आज घेतली. सोबतच हा गरम मसाला आणला होता, तसा तर मी घरी बनवणारच आहे, पण आता आणलाय तर भरून तर ठेवूया. आता जो काय सुहाणाचा गरम मसाला होता त्यातच मी हा मिक्स करणार आहे, जेणेकरून जी काय चव असेल ती वेगळीच येणार. कारण हा गरम मसालाच आहे आणि तो पण गरम मसाला आहे, पण त्याची वेगळी आणि ह्याची वेगळी चव आहे. दोन्ही मिक्स करून असं छान लागतं. त्यामुळे बघूया म्हटलं, एक वेगळा युनिक प्रकार होईल. आता साय पण भरपूर आता 2-3 दिवसाची तशीच राहिली होती, ती सुद्धा मी लगेच काढून घेणार आहे. सगळ्या एका भांड्यामध्ये सगळी काढून ठेवणार. आणि एक 15 दिवसाची साठली की मी नेहमी लोणी काढून तूप कढवतेच. घरचंच माझं तूप असतं, विकतचं कधी घेत नाही. त्यामुळे घरातलं तुपाची चव आणि बाहेरची भरपूर फरक असतो. घरात कसं त्याच्यामध्ये आपण काय मिक्स करत नाही, बाहेरच्या ह्याच्यामध्ये बहुतेक करून डालडा वगैरे असतो असं म्हणतात. त्यामुळे आणि घरचं कसं शुद्ध असतं घरातलं, आणि आपल्या डोळ्यासमोर छान स्वच्छतेनं आपण बनवत असतो आणि घरातलंच खावं शक्यतो. मी कधीच विकत आणत नाही, घरातच बनवते. त्याच्यासाठी जे काय त्या साय साठली होती 2-3 दिवसाची तीच आता काढत होते. असं थोडी कामं राहिली होती. शेंगदाण्याचं कूट काय तर संपलेलं ते भरून ठेवायचं, असं आठवडाभर इकडे तिकडे मुळे राहिलं होतं. ते आज काम मी सगळंच घेतलेलं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं मी आज घेणार आहे आणि उद्यापासून क्लिनिंग वगैरे चालू करेन. भरपूर क्लिनिंग करायची राहिल्या घरातली. तसं तर लोटून फरशी पुसून वगैरे काढतेच. आता हे जे काय ते हरभरे आहेत बघा, गावठी हरभरे म्हणतात ते, आता ते थोडे काय करणार मी भिजत घालणार. सारखं त्याच भाज्या नको झाल्यात. वांग वगैरे आणि गवारी सारखीच व्हायला लागल्या. मुलं पण कंटाळले, त्याच्यापेक्षाही मी पण कंटाळले. खाण्यापेक्षा मी करायलाच कंटाळले, म्हणून म्हटलं आज आता भिजत पण घालूया. 1-2 दिवसात भिजतील हे छान. त्याच्यासाठी मी ते जे काही छोले किंवा हरभरे ते एका पातेल्यात काढून घेतले, स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून ठेवले. लागलीच काय केलं, अळसुंद्याची जी काय गोष्ट आहे ती तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. अळसुंदा आमच्या म्हणजे माहेरी चवळी म्हणतात आणि इकडे सासरी अळसुंद म्हणतात. ते सुद्धा मी लगेचच भिजत घालणार आहे. अशा 2 वेगवेगळ्या 2-3 दिवसात ह्या भाज्या होऊन जातील माझ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या. त्यामुळे दोन्ही पण मी आता भिजत घातल्या, तर उद्या संध्याकाळपर्यंत छान भिजेल. आता जी काय वाटणाची नेहमीची तयारी, आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो असं मी काढून ठेवलेलं आहे. लिंबू पण सोबतच चिरून ठेवला आहे. इकडे आता मला साधी सिंपल अशी आमटी बनवायची होती. डाळीची वाटण घालून नेहमीच मी डाळीची आमटी बनवते आणि छान अशी डाळीची आमटी झाली की मग इकडे मसुरा पण, ग्रेव्हीमधला मसुरा मला करायचा आहे, तो मी करायला घातलेला आहे. आता ग्रेव्ही जी काय रेग्युलर करते तीच मी केल्या, यात काय वेगळं काय हे केलं नाही. ग्रेव्हीचे बरेचसे प्रकार मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेलेच आहेत. छान असं त्याच्यामध्ये लिंबू पण पिळला आणि वरून कोथिंबीर पण घातलेली आहे. हा आहे दुसरा दिवस. सकाळचा छान असं 2 वेळा चहा झालाय, भांडं माझं करपलं. आता जाऊ दे, दुसरं भांडं काढे, पण मला कंटाळा आला म्हणून तसंच चहा केला मी त्यामध्ये. आता दुपारी ते जवळ झाड आहे जांभळं, मिस्टरांनी आणि मुलांनी जाऊन इथल्या कॉलनीतनं काढून आणल्या. छान स्वच्छ धुवून घेतलं मुलांनी आणि आम्ही खात होतो. दुपारचं जेवणाच्या वेळेला हिने आणलं होतं, छान लागत होतं. आणि इकडे बघा आंबे सुद्धा कच्चे आणलेले आहेत, 4-5 काढून आणल्यात, छान लागलं. आणि थोडंसं एक कापून पण खाल्ला, मला आवडतो कापून खायला म्हणून.
इकडे आता दुसऱ्या दिवशीचा हॉल मला क्लीन करायचा होता. टेबल हा जो काय छोटा आहे, हॉलमध्ये बरंचसं साहित्य ठेवलं जातं. प्रत्येकजण म्हणजे तिघंजण ठेवतात, माझं काय नसतं. इथं साहित्य बरंचसं येतात त्यावर ठेवलं जातं आणि बारीक धूळ असते ती झटकून मला रोजच काढावी लागते. कधी कधी स्वच्छ पाण्याने सुद्धा पुसून घेते मी ओल्या कापडाने. तेच माझं क्लिनिंग रोजचं चालू होतं. आता ना मोठा मुलगा आंघोळीला गेला, मिस्टरांची वगैरे आंघोळ झाल्या, देवाचं चाललंय त्यांचं. तेवढ्यात म्हटलं छान हॉल क्लीन करून घेऊया. क्लीन झालं की बाकीच्या कामाला मला बरं पडेल. त्यानंतर मला जरा ह्याचं आपला व्हेज बॉक्स असतो ह्याच्यामधला फ्रीजमधला, तो मला घासायचा होता. तो मी काढलाय. बरंचसं काय होतं त्याच्यामध्ये तसंच ठेवलं जातं फळभाज्या, आणि त्यामुळे आता मी इकडे वरती आलेले आहे ह्याच्यासाठी. तर ही साडीसुद्धा मला पाण्यातनं काढली, म्हणजे सकाळीच मी काढली, पोतं पण धुवून टाकले. मला आता कपडेसुद्धा वाळत घालायची होती. म्हणजे जे काय आता किरकोळ होती बाकीची कामं धुयाची, ती सकाळीच मी थोडी धुवून काढली होती. आणि बाकीचं धुणं आता मी धुवून काढलेलं आहे, ते मी आता वाळत घालण्यासाठी वरती आली होती. वारं तर एवढं 2-3 दिवस झालं सुटलं, तर ह्याच्यामध्ये दिसतच असेल किती कपडे हालायला लागल्यात. म्हणजे ह्याच्यावरून कळतं की किती वारं जोरात चालू आहे. आणि कसं 2-3 दिवस मी हॉस्पिटलची कपडे म्हणजे तिथं वापरलीच नव्हती, पण बॅगेतून जी नेली होती ती मला धुयाची होती. त्यामुळे ती 2-3 दिवस ते धुण्यातच गेलं माझं. त्यामुळे काय व्हायचं, दुपारची कामं तशीच राहायची, काहीच होत नव्हतं. आहे तेच काम असं रोजचं ती जराशीच चालू होती. त्यामुळे डेली रुटीनचंच काम चालू होतं. जी काय बाकीची किरकोळ क्लिनिंग वगैरे ही राहिली होती. तर सगळा तर काय फ्रीज मी आज पुसणार नाही आहे. जो काय व्हेज बॉक्सचा कप्पा होता बघा, किती कचरा दिसायला लागलाय, त्यामध्ये काय चिकट लागले होते ते काय मला कळलं नाही. तेच मला आज पुसून काढायचं होतं. असं थोडं एक कप्पे काढते. असं एकदम सगळं काढत बसलं तर तेवढा वेळ पण मला पुरत नाही. कारण धुणं, भांडी, स्वयंपाक, फरशी, रोजचा डेली नाश्ता आणि आधेमध्ये खायला सारखं मुलांना करायला लागते. भांडी सारखं दिवसभर पडत असतात. 3-4 टायमिंग मला भांडी घासायला लागतात. त्यातच सगळा माझा वेळ जातो आणि थोडं एडिटिंगचं पण काम राहतं, त्यामुळे 2 तास त्यात जातात. तर छान असं क्लीन करून झालंय. त्यामुळे मी आता ठरवलं की थोडं क्लीन करत राहायचं. एकदम काय होणं शक्य नाही. एक 5-5 मिनटं रोज एक वेगळ्या गोष्टीला क्लिनिंगसाठी आपण वेळ काढायचा. तसं तर रोज लोटून फरशी पुसून काढतेच, पण एखादा कप्पा किंवा एखादा डबा रिकामा करायचं, त्यात काय राहिले काय उरले हे काढायचं आणि बाजूला जे काय नको आहे ते करून टाकायचं. किंवा एखादी रेसिपी करायची असेल तर त्यातलं बाहेर काढायचं, असं मी डोक्यात धरत आहे. तर हा कट्टासुद्धा मला आज क्लीन पण करायचा आहे. आता बघूया दुपारी. आणि हा कोपरा पण आता काढायचा आहे, किंवा उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला ते मी शेअर करेनच. तर शेंगदाण्याचं कूट पण आठवड्याभराचा मला करायचा होता इथे. आठवड्याभराचं सगळंच माझे या 2 दिवसात झालेलं आहे. आणि आज आहे गुरुवार, त्यामुळे मिस्टरांचा उपवास असल्यामुळे तो शाबू मी फोडणीला टाकलेला आहे. तर आजचा व्लॉग इथेच थांबवते. कसा वाटता त्या नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. थँक्यू.